राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथक आणि जळगावच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील बनावट देशी दारूचा कारखाना जो आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे। तब्बल 18.5 लाखांचा ऐवज या ठिकाणी जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतायत की चोपडा तालुक्यातील खरं म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या एका गावामध्ये हा बनावट कारखाना सुरू होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी दारूचे विविध जे ब्रँड्स आहेत त्याचं निर्मिती केली जात होती आणि याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथील भरारी पथकाने जळगावच्या पथकाला सोबत घेत धडक कारवाई केली आणि हा कारखाना जो आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। नेमका हा कारखाना कुठे सुरू होता आणि कशा पद्धतीची कारवाई जी आहे या पथकाने केली, आपल्यासोबत मुंबई येथील भरारी पथकाचे अधिकारी आणि स्थानिक जळगाव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकी कशा पद्धतीची कारवाई झाली। सर, काय सांगाल, गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे? 6:30 वाजता मुळे अवतार तालुका चोपडा येथे जिल्हा जळगाव येथे मी आणि चोपडाचे निरीक्षक मोमीन साहेब, आमचा सर्व स्टाफ, उदय शिंदे साहेब, नवनाथ गोडके, सर्व जवान वर्ग यांच्यासोबत आम्ही तिथं दारूबंदी गुन्ह्यात आम्ही छापा टाकला। तर तिथे आम्हाला अवैध देशी मद्य निर्मिती कारखाना मिळून आला। तर ज्या वेळेला ते बॉटलिंग करतात त्यावेळेला ते फिलिंग हाताने करून मशीनवर सील करण्याचं त्यांचं काम चालू होतं। आम्ही गेलो त्यावेळेस सर्व आरोपी तिथून फरार होते। सायंकाळची वेळ होती त्यामुळे आम्हाला त्यांचा काय शोध घेता आला नाही। त्यानंतर आम्हाला तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात देशी दारूचे विविध प्रकारचे ब्रँड मिळून आले, ब्लेंड, तयार ब्लेंड, जे त्या देशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून त्याच्यावर बूच लेबल लावून ते तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते। सर, खरं म्हणजे हे बनावट मद्य निर्मितीसाठीचे जे स्पिरिट असेल किंवा जे इतर लिक्विड आहे ते कुठून आलं, काय आलं, याचा देखील शोध आपण घेणार आहात? त्याचा तपास सुरू आहे। कदाचित हे परराज्यातून सुद्धा आलं असेल, महाराष्ट्रातून सुद्धा आलं असेल, परंतु जे लेबल बनवलेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा उल्लेख आहे। त्याच्यामुळे हे जाहीर होतं की हा महाराष्ट्र राज्यात विक्री करताच बनवलेला आहे मुद्देमाल, हा बनावट आहे। खरं म्हणजे सर, बनावट दारू जी असेल ती आता आपण बघितलं नेमकं तर ही मानवी शरीरासाठी कशा पद्धतीने अपायकारक होती, काय नेमकं याच्यात कुठल्या प्रकारचं कंटेंट वापरलेलं होतं आणि कशा घातक पद्धतीने बनवण्यात आलं होतं? ह्याच्यामध्ये स्पिरिट कोणत्या प्रकारचं वापरलं आहे, त्याच्यामध्ये फ्लेवर्स कोणते टाकलेत, त्याच्यामुळे हे पूर्ण अशास्त्रीय आहे। त्याच्यामुळे नक्कीच त्याला जीवितहानी होऊ शकते याच्यामुळे, आणि त्याचा पुढील तपास साहेब करतात। सर, आता नेमकं आपण काय आवाहन कराल नागरिकांना? नागरिकाला आमचं आव्हान असं असेल नागरिकांना की अशा कुठल्याही प्रकारची बनावट दारू किंवा कुठल्याही अवैध त्यांना अगर माहिती मिळाली तर त्यांना आमच्या विभागाच्या वेबसाईटवर, व्हॉट्सअप नंबर, पोर्टलवर त्यांनी तक्रार करावी। त्याचा पूर्ण तपास आम्ही करू। निश्चितच खरं म्हणजे हा देशी दारूचा, बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये एक मोठी खळबळ निर्माण झालेली आहे आणि जर हे मद्य बाजारात विक्रीला गेलं असतं तर जीवितहानीचा देखील मोठा धोका होता, परंतु सुदैवाने आता हा धोका टळलेला आहे। परंतु अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत सातत्याने सुरू राहतील आणि नागरिकांनी देखील जर कुठे काही अशा पद्धतीचा कारखाना सुरू असेल तर आमच्यापर्यंत माहिती द्यावी, असं देखील आवाहन जे आहे ते राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।